नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत तर तुम्ही असणारच आणि तुम्ही मजेत म्हणजे मी पण मजेत आणि म्हणूनच तर तुमच्यासाठी ही खास डिश घेऊन आली आहे. या डिशचं नाव आहे अक्षत मोती. वाटतायत ना हे मोती? आता हे मोती कसे केले आणि कशाचे केले ते आता आपण पाहूया. मंडळी, ही डिश म्हणजे आपल्या मोदकाला पर्याय आहे. जसे आपण मोदकासाठी उकड करतो तसेच मी हे मोती बनवलेले आहेत. आता याच्यासाठी 1 वाटी पाणी, पाव वाटी दूध, 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ, अशा प्रकारे ही उकडीसाठी हे पाणी उकळून घेतलं आणि त्याच्यात 1 वाटी बासमती तांदळाचं पीठ घातलं आणि या सगळ्याची छानपैकी मऊसूत उकड केली आणि ही उकड कोमट झाल्यावर मस्त मळून घेतली. मळताना मात्र छान मळायची, म्हणजे असे हे गुबगुबीत गोल सुंदर आकाराचे मोती तयार होतात. बघा, त्याला कुठेही चीर पडलेली नाही, गुळगुळीत तसे मोती झालेले आहेत. अशा प्रकारे मी हे मोती करून घेतले आणि जसं आपण मोदकांना पुरण करतो तसंच हे पुरण करून घेतलेलं आहे. तेही सांगते. 2 वाट्या खोबरं, पाऊण वाटी गूळ, 2 टेबलस्पून ड्रायफ्रूटचे काप, 1 चमचा वेलची पूड, थोडंसं चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तूप, अशा प्रकारे हे सारण करून घेतलं. आता आपले मोती तयार आणि मोतीसाठी लागणारं गोड सारणही तयार. आता आपण पुढची कृती करूया. गॅस ऑन केलाय. हा बघा, गॅसवर हा पॅन ठेवलाय. पॅनमध्ये 1 टेबलस्पून घी घातलेलं आहे, साजूक तूप, आणि तेही गरम झालेलं आहे, वितळलेलं आहे. आता आपल्याला या तुपावर हे मोती परतून घ्यायचे आहेत. पण तत्पूर्वी एक टीप देते की हे मोती जेव्हा मी बनवले तेव्हा 5 मिनिटासाठी वाफवून घेतले होते. हे लक्षात ठेवा. जसे आपण मोदक वाफवतो पण मोदकांना जास्त वेळ लागतो, याला फक्त 5 मिनिटासाठी वाफवायचे, म्हणजे ते आतूनही छान शिजून येतात. आता तुपावर आपल्याला हे मोती थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता हे बघा, हे आपले मोती छानपैकी ब्राउनिश झालेले आहेत. जास्त ब्राऊन नाही करायचे ते. हे बघा, अगदी प्रमाणात झालेले आहे. आता आपल्याला आपण जे सारण केलं किंवा पुरण केलं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, आणि फक्त मिक्स करायचं आहे. ते आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, त्याच्यामध्ये हे जे आपण सारण घातलं ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, रंगही छान दिसतोय आणि सुगंध तर अप्रतिम येतोय. हे बघा, आणि हे जास्त परतायचे नाही, कारण सगळं हे तयार आहे. मोती तयार आहेत, पुरण पण छान तयार आहे. त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि आपल्या डिशमध्ये सर्व करायचं. हे पहा मंडळी, आपली
ही अक्षत मोतीची डिश तयार. हे बघा, आता याला अक्षत का म्हणतेय मी, तर हे अगदी कुठेही चीर न पडता अगदी गुळगुळीत गोल आहे. आणि दुसरं म्हणजे अक्षतापासून केलेले, म्हणजे तांदळापासून केलेले आणि मोत्यासारखे, म्हणून तर हे अक्षत मोती. मंडळी, आवडले ना हे अक्षत मोती? तुम्ही पण तुमच्या घरी अशी छान डिश तयार करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा. तुम्ही पण खुश, घरचे पण खुश आणि बाप्पा तर अगदी खुश. मंडळी, मस्त रहा, स्वस्थ रहा, पण ही डिश नक्की करा आणि आईची शाळा हे चॅनल बघत रहा. धन्यवाद मंडळी.